नमस्कार, मी आरती केळफुल किचनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत पावभाजी. आपण काही सोप्या ट्रिक्ससह ही रेसिपी सांगत आहोत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मी 7 ते 8 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. एक गाजर घेतलेला आहे, फ्लॉवर, हिरवे वाटाणे आणि शिमला मिरची. ही शिमला मिरची आपण फोडणी देताना कांदा टोमॅटो सोबत वापरणार आहोत. शिमला व्यतिरिक्त इतर सर्व भाज्या आपण स्वच्छ धुवून आणि व्यवस्थित चिरून घेणार आहोत. कुकरमध्ये आपण बटाटासह इतर भाज्याही छान स्वच्छ धुवून आणि कापून प्रॉपर लावणार आहोत. कुकरमध्ये आपण पाणी घातलंय ते बरोबर भाज्या बुडतील इतकंच घातलेलं आहे, त्यापेक्षा जास्त घातलेलं नाहीये. आता आपण कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेत आहोत. तुम्ही पाहू शकता भाजी एकदम परफेक्ट शिजलेली आहे. आता यामध्ये तुम्ही पाहू शकता एक्स्ट्राचं पाणी आहे. हे पाणी आपण पुन्हा वापरणार आहोत, त्यामुळे आपण हे व्हेजिटेबल स्टॉक वेगळं करून घेत आहोत. आपण छान स्टॉक वेगळा केलेला आहे. आता या भाज्या छान मॅश होतील. तर पाणी वेगळं करून आपण भाज्या पुन्हा एकदा कुकरमध्ये घेतलेल्या आहेत. आता या छान मॅश होतील. यात जर आपण व्हेजिटेबल स्टॉक तसंच ठेवलं तर त्या व्यवस्थित मॅश होत नाहीत, त्यामुळे शक्यतो पाणी वेगळं करून घ्या. तुम्ही पाहू शकता आपले जे व्हेजिटेबल्स आहेत ते पटापट मॅश झालेलं आहे. चला आपण आता फोडणीकडे वळूयात. एका मोठ्या कढईमध्ये 2 मोठे चमचे बटर आणि 2 चमचे तेल घातलेलं आहे. बटर सुरुवातीला जास्त घालायचं नाही. हे बटर आपण एका स्टेप नंतर थोडं थोडं वापरणार आहोत. बटर छान मेल्ट झालं की आपण याच्यामध्ये लसूण घालणार आहोत. मी लसूण चेचून घेतलेला आहे, तुम्ही याची पेस्ट करूनही घालू शकता. लसूण छान परतवून घ्या, नाहीतर त्या लसणाला एक कच्चा वास राहील. यात आता मी थोडीशी हिंग घातली. लसूण छान लालसर परतून घेतली आहे. आता आपण यात 3 मोठे कांदे चिरून घातलेले आहेत. शक्यतो हे सर्व व्हेजिटेबल्स बारीक चिरून घ्यावेत, म्हणजे कांदा, टोमॅटो, शिमला मिरची. हा कांदा आपण गुलाबी होईपर्यंत छान परतून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता गुलाबी रंग छान त्याला आलेला आहे. आता आपण त्यात शिमला मिरची ॲड करणार आहोत. ही शिमला मिरची कांद्याबरोबर छान मऊसूत शिजवून घ्यायची आहे. शिमला मिरची पटकन शिजते, त्यामुळे आपण त्याला इतर भाज्यांबरोबर कुकरला लावलेलं नव्हतं. आता पुन्हा आपण थोडंसं बटर ॲड केलं आहे. पावभाजीमध्ये कधीही थोडं थोडं बटर प्रत्येक स्टेपला वापरा. एकदम सर्व वापरलं तर त्याचा तो टेस्ट बॅलन्स होत नाही. प्रत्येक स्टेप नंतर थोडं थोडं वापरा, त्यामुळे बटरचा टेस्ट पावभाजीमध्ये बॅलन्स राहतो.
आपली शिमला मिरची सुद्धा छान अशी शिजलेली आहे. आता आपण यात ॲड करणार आहोत टोमॅटो. टोमॅटो आणि इतर भाज्या सर्व छान परतून घेत आहोत. सर्व भाज्या एकजीव झाल्या पाहिजेत. आपण पुन्हा थोडा बटर घातलेला आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक स्टेपला थोडा थोडा बटर ॲड करत राहा. ही सर्वात महत्त्वाची टिप आहे पावभाजी बनवताना. आता आपण यात मीठ घातलेलं आहे. मीठ यासाठी या स्टेजवर आपण ॲड करतोय कारण त्यामुळे टोमॅटो आणि इतर भाज्या पटकन मऊ होतात, पटकन शिजतात. तुम्हाला जर अंदाज येत असेल तर याच वेळी सर्व घाला किंवा आता थोडं घाला आणि शेवटी बॅलन्स करताना तुम्ही पावभाजी चाखून त्यात मीठ कमी जास्त करू शकता. एक छान वाफ आपण काढलेली आहे. आपले टोमॅटो आणि इतर कांदा आणि शिमला मिरची छान शिजलेली आहेत, तुम्ही पाहू शकताय. आता आपण यात मसाले घालणार आहोत. यात बेसिक 5 मसाले आपण वापरणार आहोत आणि हे फिक्स ठेवायचे. घरचा रेग्युलर मसाला, काश्मीरी लाल मिर्च, पावभाजी मसाला आणि जिरेपूड, हे 5 मसाले आपले घरगुती आपण वापरणार आहोत. या व्यतिरिक्त कोणताही मसाला ॲड करण्याची गरज नाही. पावभाजी मसाला सध्या मी 1च चमचा वापरलेला आहे. शेवटी आपण पुन्हा यामध्ये ॲड करतो. तुम्ही पाहू शकता रंग अगदी सुरेख आलेला आहे. काश्मीरी लाल पावडरमुळे आपल्या पावभाजीला असाही लाल रंग छान येतो. त्यामुळे ॲडिशनल फूड कलर वापरायची आपल्याला गरज पडत नाही. आणि तुम्हाला तो वापरायचा असेलच, अजून लाल तुम्हाला पावभाजी हवी असेल तर तुम्ही भाज्या आपल्या कुकरला लावताना त्यामध्ये थोडासा बीटाचा तुकडाही टाकू शकता. आपण मॅश करून घेतलेल्या पावभाजीच्या भाज्यांमध्ये थोडंसं स्टॉक घालणार आहोत आणि भाजी आपली थोडीशी हलकी पातळ करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता फोडणीमध्ये आपण मॅश केलेल्या भाज्या छान परतून घेतोय. व्हेजिटेबल स्टॉक वापरूनच आपण ही स्लरी व्यवस्थित करतोय पावभाजीची. मसाला छान सर्व एकजीव झाला पाहिजे इतकं छान तुम्ही ते परतून घ्या. कोणताही ॲडिशनल कलर न वापरता भाजीला सुरेख रंग आलेला आहे. तुम्हाला हवा तसा व्हेजिटेबल स्टॉक ॲड करून पावभाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही बॅलन्स करू शकता. पुन्हा एकदा थोडं बटर आपण यात ॲड करत आहोत. आणि एक छान वाफ काढणार आहोत. बटर छान मेल्ट झालंय. आपला बटरचाही सुगंध फार छान येतोय पावभाजीला. या प्रकारे थोडं थोडं बटर ॲड करून तुम्ही पावभाजीची लज्जत अजून वाढवाल.
आता आपण आपल्या पावभाजीला फायनल टच देत आहोत. लिंबू, अर्धा लिंबू आपण यात पिळणार आहोत आणि कोथिंबीर. दिसतेय ना छान. पुन्हा एकदा शेवटी थोडंसं बटर आणि आपली पावभाजी सर्विंगसाठी रेडी आहे. आपली ही पावभाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. शिवाय अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सोप्या ट्रिक्स वापरून बनवण्यासाठी बऱ्याचशा रेसिपीज आम्ही तुम्हाला शेअर करणार आहोत. सो त्यासाठी त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा पुन्हा आपण भेटू याची खात्री बाळगा. धन्यवाद.